नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणी या पुस्तकातील निसर्ग राजा ऐक सांगतो या लेखाचं वाचन आज मी करणार आहे. मिचमिचत्या डोळ्यांनी तुला पाहत मी जन्माला आलो. तुझ्या अंगाखांद्यावर खेळत मी मोठा झालो. माझ्या शरीराच्या कणाकणामध्ये तूच आहेस. अंतिमतः तुझ्या खांद्यावरील पालखीमध्ये बसूनच मी अनंताच्या प्रवासाला निघणार आहे. माझी ही मृण्मय पोकळ काया तुझ्यामध्येच विसर्जित होणार आहे. मी जन्माला आलो तेव्हा मला माहित नव्हतं की मी तुझाच एक भाग आहे. मला वाटत होतं की मी आईच्या शरीराचा एक भाग आहे. परंतु ज्या आईच्या शरीराचा मी एक भाग आहे ती आईच तुझ्या शरीराचा एक भाग आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हाच मला हेही कळून चुकलं की आम्ही सर्वजणच तुझे अविभाज्य अविनाशी भाग आहोत. एक सततचे मूर्तिमंत चैतन्य आमच्या रक्तामधून खळखळत आहे, अव्याहत अखंडित वाहत राहणार आहे हे मला कळलं. लहानपणी घराच्या 4 भिंतीमध्ये माझं मन कधी रमलंच नाही. तुझ्या अनावर हाका मला सतत ऐकू येत राहिल्या. माझे हात पकडून त्या मला घराबाहेर नेत राहिल्या. घरामध्ये बसून निसर्गाशी फटकून राहावं हे मला कधी पटलंच नाही. मग मी माझा जास्तीत जास्त वेळ तुझ्या सानिध्यातच घालवू लागलो. योगायोगानं माझं बालपण ज्या भागामध्ये गेलं त्या परिसरामध्ये आमची 2 घरं सोडली तर आजूबाजूच्या 3-4 किलोमीटर परिसरामध्ये घरच नव्हती. माणसांमध्ये रमायचं तर माणसंच नव्हती. माणसांमध्ये रमायचा मुळात माझा स्वभावच नव्हता. माणसं नसली म्हणून काय झालं? तिथे रमण्यासाठी इतर अनेक गोष्टी होत्या. दाट रानं होती, निर्मनुष्य वाटा होत्या, अवघड डोंगर होते, विस्तीर्ण माळ होते, गाई गुरं होती, किलबिलणारे पक्षी होते, खळखळणारे ओढे होते, अथांग निळे आकाश होते, रात्रीतून सळसळणारे माड होते आणि बरंच काही. पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणे माझे घर सुद्धा झाडाने त्याच्या अंगावर घट्टपणे तोलून धरलं आहे असंच मला वाटत होतं. शाळेत जाताना येताना, सुट्टीमध्ये भरडावर आणि डोंगरांमध्ये गुरांच्या मागे भटकताना, कोंडीमध्ये पोहताना निसर्गाचे सगळे विभ्रम मी टिपले आणि मनाच्या तळाशी खोल लपवून ठेवले. सुट्टीमध्ये काजूच्या डोंगरामध्ये काजू गोळा करताना, गणपतीपासून दिवाळीपर्यंत गुरे राखण करताना निसर्गाशिवाय दुसरे मला काही दिसलेच नाही. कधी अंगाला कुरवाळणारा तर कधी अंगाला झोंबणारा गार वारा अनुभवला. अंगाशी दंगामस्ती करणारा, छत्री उलटी पालटी करून सगळे अंग भिजवून टाकणारा चिंब पाऊस अनुभवला. नदी व्हाळ एक करून टाकणारे पूर अनुभवले. काळजाचा थरकाप करणारे गडगडाट पाहिले. कडकडणाऱ्या विजा पाहिल्या. डोंगरच्या डोंगर पेटवणारे अग्नी प्रलय पाहिले. बैलांच्या झुंजी पाहिल्या. विणाऱ्या गायी पाहिल्या. हुंदडणारी वासरे पाहिली. घरट्यामधील पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले सुद्धा पाहिली. दक्षिणेचे, पूर्वेचे, पश्चिमेचे, उत्तरेचे वारे वेगवेगळे असतात हे आम्हाला इथंच समजलं. कुठले वारे पाऊस घेणार आहेत आणि कुठले वारे पाऊस घेऊन जाणार आहेत हेही कळलं. कुठल्या ढगांमध्ये किती पाऊस असणार आहे, तो किती वेळाने येणार आहे, तो किती वेळ टिकणार आहे, तो मोठ्या थेंबाचा असणार आहे की बारीक थेंबाचा हे ज्ञानही अवगत झालं. पक्ष्यांची, प्राण्यांची, आकाशाची, मातीची, वाऱ्याची भाषा अवगत झाली. माझी भाषाही त्यांना कळलीच असावी. त्याशिवाय का ही मंडळी माझ्याशी सलगीनं वागत होती? कुत्र्या मांजराचे, बैलांचे, वासरांचे सोडूनच द्या, पक्षी सुद्धा तेव्हा माझ्या घराच्या अंगणात मी बोलवल्यावर येत होते आणि माझ्या परवानगीशिवाय जात नव्हते. माझं झाड झाले होते पण ते मला कळलं नव्हतं. ते पक्ष्यांना कसं कळलं होतं कुणास ठाऊक. पाऊस सुद्धा मला विचारूनच तेव्हा येत होता. ज्यावेळी अभ्यास खूप असायचा आणि शाळेत जावं असं आम्हाला वाटत नसायचं तेव्हा आम्ही पावसाची आराधना करायचो आणि पाऊस आमच्या विनंतीला मान देऊन अमर्याद बरसायचा. नदी नाल्यांना पूर यायचे आणि आमची शाळा चुकायची.
मधल्या काही काळामध्ये शिक्षणासाठी मुंबईत असताना माझी या निसर्गाशी नाळ तुटली आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. त्या कोलाहलामध्ये, गर्दीमध्ये जीव गुदमरायचा. इतक्या प्रचंड संख्येने माणसं आहेत, पण एकही झाड नाही, पक्षी नाही, ओढा नाही. ही भावना प्रचंड अस्वस्थ करणारी होती. इथं मला माती कुठंच दिसत नव्हती आणि मला तर चप्पल न घालता मातीत चालायची सवय होती. मातीमध्ये पाय ठेवल्यावर कुठली तरी एक अनामिक हवीशी शिरशिरी माझ्या अंगामध्ये भिनत होती आणि इथं मी नेमक्या याच गोष्टीपासून वंचित होत होतो. नळाच्या पाण्याची आंघोळ करायची सवय नव्हती आणि इथे तर मायेने ओथंबलेली विहीर कुठंच नव्हती. इथं मला आकाशामध्ये तारे कधी दिसलेच नाहीत आणि मला तर कबीराप्रमाणे चांदण्याने भरलेले आकाश पांघरून झोपायची सवय होती. पावसाळ्यामध्ये इथे कौलांवर पाऊस तडतडत नव्हता आणि रात्री झोपेमध्ये अविरत ओघळणाऱ्या पागोळ्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. इथे भल्या पहाटे ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल नव्हती आणि पहाट वाऱ्याने सळसळणारी झाडही नव्हती. इथं गोठ्यामध्ये दूध काढताना येणारा चरबीचा चरचर आवाज नव्हता आणि नवजात वासराचे आर्त हंबरणे नव्हते. मृगाचा आवेगाने येणारा पाऊस नव्हता आणि आषाढाचा आर्त ओला पाऊस नव्हता. इथं सगळं काही होतं, परंतु निसर्गा इथं नेमका तूच नव्हतास. सगळं काही असून नसल्यासारखंच होतं. इथली 5-6 वर्ष मी कशी तरी ढकलली आणि नोकरीचे निमित्त साधून पुन्हा एकदा गाव पकडला. इथला निसर्ग माझी वाटच पाहत होता. 5-6 वर्ष माझ्याशिवाय त्यानं कशी काढली त्यालाच ठाऊक. त्या झाडांशी, मातीशी, पाण्याशी, पक्ष्यांशी, आकाशाशी मध्यंतरीच्या काळात दुरावलेले माझे सूर मी पुन्हा जुळवून घेतले आणि पुन्हा तेच निसर्गगीत त्याच संथ लयीत मी म्हणू लागलो. घरातील माझा वावर मी कमी करून टाकला आणि अंगणातील वाढवला. वाचनाचा माझा वेग प्रचंडच होता. ज्या पुस्तकांमध्ये निसर्ग नाही अशी पुस्तकं मी फारशी वाचलीच नाहीत. दुर्गा भागवत यांच्या ऋतुचक्र आणि निसर्गोत्सव या पुस्तकांनी मला अक्षरशः वेड लावलं. या पुस्तकांची मी पारायण केली. रोज आंघोळ करून शुचिरभूत होऊन नवीन आंगडे टोपडे लिहून तीट लावून नित्य नूतन निसर्ग माझ्या पुढे येऊन उभा राहू लागला आणि लहान बाळाप्रमाणे निरागस हसू लागला. पुशी रेगे, अनिल, बाभ बोरकर, नाधो महानोर, वसंत सावंत हे निसर्ग कवी माझ्या मनामध्ये पिंगा घालू लागले. व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली यांनी मला अनुक्रमे सगळा माणदेश आणि विदर्भ फिरवून आणला. विंदा करंदीकर आणि खानोलकर हे तर माझे मालवणी बंधूच होते. श्रीना पेंडसे, गोनी दांडेकर यांनी मला तुंबाड आणि पडघवली दाखवली. माचीवरचा बुधा माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागला. साने गुरुजींचा शाम होऊन मी निसर्गाची काळजी घेऊ लागलो. एक जरी झाड, पान चुकून माझ्या हातून तुटले तरी मी अस्वस्थ होऊ लागलो. पाडगावकरांच्या निसर्ग गीतांनी मला वेड लावलं आणि 6 ऋतूंचे 6 सोहळे मी ओंजळीमध्ये जपू लागलो. आता मी कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे छोटेसे घर बांधले आहे. या घराला लागून गच्च रान आहे. किंबहुना हे रान आहे म्हणूनच मी तेथे घर बांधले आहे. मला माहित आहे की हे रान शहरीकरणाच्या लाटेमध्ये लवकरच नष्ट होईल. असं जेव्हा केव्हा होईल तेव्हा हे घर सोडून मी पुन्हा एकदा रानभरी होईल. मला खात्री आहे की सगळीच रानं माझ्या स्वागताला आतुर असतील. त्यांची भाषा समजून घेणारा दुसरा कोणी त्यांना अजून सापडला नसेल. त्यांच्यातील एक वाट हरवलेला चुकार पक्षी परत आला म्हणून पक्षीही आनंदित होती. निष्पर्ण झालेले एक झाड पुन्हा पाना फुलांनी बहरून येईल. कुणाला सांगू नका, तुम्हाला म्हणून सांगतो. हल्ली एक गाव माझ्या स्वप्नामध्ये रोज येते आणि गाणे म्हणते. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर बिरबिरती. स्वप्नी आले बाई, स्वप्नी आले बाई, एक मी गाव पाहिला बाई.